अदिती, अगं कसला एवढा विचार करतेस? आई बाबांची आठवण येते का तुला? भैयाजी, कसं कळतं तुम्हाला सगळं? मी तर अजून काही बोलले सुद्धा नाहीये. बस इथे बस. अगं हे केस उगीच पांढरे नाही झालेत माझे. काळजी करू नकोस. तुझे आई बाबा इथे नाहीत म्हणून काय झालं? हे बघ, आणि तू एकटीने हे चॅलेंज स्वीकारलेलं नाहीये. तुझ्या बरोबर सर्व देशमुखांनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तू एकटी नाहीयेस. हो भैयाजी, सगळे आहेतच माझ्यासोबत. पण मी बोलून बसलीये ना की मी सिद्ध करून दाखवेन. मग सगळ्यात आधी ती माझी जबाबदारी झाली. मी कसं सगळ्यांना सांगू की काहीतरी सुचवा म्हणून? सिस्टर, मला समजतंय पुढचे काही तास खूप महत्वाचे आहेत. तुम्ही फक्त ऑर्डर सोडा. बघा, लगेच तयारीला लागतो. बघ, कुणाला काहीही सांगायची गरज नाही. आज ते सगळे मदतीला धावत येतील तुझ्या. चला चला, कामाला लागूया. काही विचार केलाय का नाही? नाही. बरंय, हिने अजून काही विचार नाही केलाय. आदिती, काही प्रॉब्लेम नाही. आपण करू काहीतरी विचार. सुचेल एखादी चांगली आयडिया. बघ, तुझा नवरा पण आलाय. आता एकच दिवस पुरेल आमच्या सुनबाईला. काय? आणि मला माहितीये, तू एकदा ठरवलं की ठरवलंस, मग ते करून दाखवणारच. अदिती, सांग काय काय करायचंय. मी तशी आपली कामं लाईन अप करतो. त्यासाठी आपल्याला एक चांगली आयडिया काढावी लागेल. ब्रेनस्टॉर्मिंगची गरज आहे. सका, तू एक काम कर, जा आणि व्हाईट बोर्ड घेऊन ये. जा. हा, लगेच सांगतो. अरे झाडू नाही मारायचा आहे, विचार करायचा आहे. आणि शांत राहून विचार करायचा असतो, कळलं? अरे असं काय उभा आहेस? विचार करतोय शांतपणे. जा, जाऊन व्हाईट बोर्ड घेऊन ये. हो. युवराज, अदिती, कमॉन. असं तोंड पाडून बसू नका. सांगा लवकर काय काय करायचंय. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सांगा लवकर. सेड, अरे काहीच सुचत नाहीये. तू इथे आहेस म्हणून ऍटलिस्ट वातावरण तरी एनर्जेटिक आहे. थँक्यू सेड. थँक्यू काय? अगं तू माझी बायको आहेस, मग मी तुझी साथ देणार नाही का? आणि तू चॅलेंज केलंय स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. मग अशा याच्यात तुला एकटं कसं सोडीन मी? लक्ष तर ठेवावंच लागेल ना तुझ्यावर. तुमच्या सतत आसपास राहिलो तरच मला तुमचे प्लॅन समजतील. तुझा जर सपोर्ट असाच असेल ना तर मला कॉन्फिडन्स आहे. देशमुख इंडस्ट्रीजचं पोटेन्शियल आपण नक्कीच पटवून देऊ. हो ना? चला तर मग कामाला लागूया. बरं युवराज, सांग तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे? आपल्याला आता गुळपुळी सारख्या गावातून मुंबई सारख्या मोठ्या शहरात पोहोचायचंय. 2 दिवसात वेगवेगळ्या शहरातल्या फायनान्सरांना इम्प्रेस करायचंय. रेवा मॅडम सारखे फायनान्सर स्वतःहून पुढे येऊन इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपलं नाव, आपलं गाव, आपलं विजन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आपल्याकडे जास्त वेळ नाही. इतक्या कमी वेळात फायनान्सर शोधून प्रत्येकासोबत मीटिंग करणे पॉसिबल होणार नाही. त्यासाठी आपल्याला आपला ऍड कॅम्पेन पॉवरफुल करायला हवं. ही जाहिरात, हे ऍड कॅम्पेन त्यांचा प्रभाव इतका हवा की मार्केटमध्ये, बिझनेस सर्कलमध्ये याची चर्चा व्हायला हवी. बरोबर बोलतोस. म्हणजे असं 2 दिवसात काय करता येईल की सगळ्यांपर्यंत पोहोचता येईल? सुनबाई,
अगं ए सुनबाई, ऐकलंस का? अगं या बाळाने छान कल्पना सुचवली आहे. बाळ सांग बघू. काय बाळा काका? हा, तर मी असं म्हणत होतो की आपण आपल्या गुळपोळी गावामध्ये आपल्या देशमुख इंडस्ट्री तर्फे एक ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलं तर. नाही म्हणजे काय आहे की ब्लड डोनेट करायला येणाऱ्या व्यक्तींना आपण आपल्या फॅक्टरीची आणि इंडस्ट्रीची अगदी व्यवस्थितपणे माहिती देऊ शकू. म्हणजे आपल्याला फायनान्सर मिळणं सोपं होईल. चांगली आयडिया. एक चांगला ऍड कॅम्प होईल आणि ब्लड डोनेशन कॅम्प मुळे सोसायटीमध्ये आपली चांगली इमेजही बनेल. तेच. एक मिनिट, पण आपण कॅम्प्स आपल्या गावातच लावू, त्यामुळे खूप लिमिटेड लोकांपर्यंत ते पोहोचतील. कॅम्प्स खूप प्रमाणात लावावे लागतील आणि तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे. अदिती तू बरोबर बोलतेस. हे नाही करता येणार आपल्याला. सुचलं सुचलं, लय मस्त सुचलं बरं का. अरे नाना काय सुचलं ते तरी सांग आधी. अप्पा, अरे नानीला एकदम भन्नाट आयडिया सुचली. नानी तू सांग. हा सांगते. ते काय होती आयडिया? विसरले. नानी, अगं तुझ्या हातातच तुझी आयडिया आहे बघ. हं? हा, ही बघा, ही आयडिया आहे. हे असं देशमुख इंडस्ट्रीज लिहिलेले रुमाल बनवायचे आणि लोकांमध्ये वाटायचे. नानी काकी, पण असे बनवून बनवून किती रुमाल बनवणार आहेस तू? आपण सगळ्यांनी मिळून जरी बनवले ना तरी लाखभर बनणार आहेत का? बापरे, एवढे रुमाल बनवावे लागतील? हो मग. अगं रुमाल काय फक्त आपल्याला आपल्या गावात वाटायचे आहेत का? संपूर्ण महाराष्ट्रभर देशमुख इंडस्ट्रीजचं नाव करायचंय. हा, म्हणजे मग काहीतरी भयंकर वाईट घडलं पाहिजे. हो, जागीच जळून खाक झालं, नाही तर वादळात ऑफिस नाही तर फॅक्टरीचं चालू असलेलं नवीन बांधकाम उडून गेलं. असं काही घडलं ना, त्यामुळे आपण सगळीकडे चर्चेत येऊ आणि मग लोकांना आपली दया येईल आणि लोक आपल्याला मदत करतील. नाना काका, अहो त्यामुळे आपलं अजून नुकसान होईल आणि आपल्याला कुठल्याही खोटेपणाने पैसे कमवायचे नाहीयेत. आपल्याला चांगल्या मार्गानेच पैसे कमवायचे. हे असं करणं मूर्खपणा ठरेल. आपण काहीतरी वेगळा विचार करायला हवा. युरेका युरेका. अरे काय रे, तू कृषी विद्यापीठामध्ये एक्सपेरिमेंट केलं की काय? आणि ते सक्सेस झालं वाटतं म्हणून एवढा खुश आहे? अरे नाही नाही बाळ काका, आपल्या देशमुख इंडस्ट्रीजच्या जाहिरातीसाठी एक भन्नाट आयडिया सुचली आहे. अच्छा, काय? हे बघा, मी ना भरपूर कविता लिहितो, त्यात आपल्या देशमुख इंडस्ट्रीजचं वर्णन असेल आणि आपल्या कामाबद्दल माहिती पण असेल आणि त्या कविता मी पेपरमध्ये छापायला देतो. आणि हो, माझ्या कॉलेजच्या मासिकात लेख पण देतो आपल्या देशमुख इंडस्ट्रीजवर. आणि खरं सांगू, मी एक कविता लिहिली पण. हो, ऐकव ना. ऐकवतो. काळ्या मातीत बीज अंकुर, शेतकऱ्याच्या कष्टानं पीक झणकारलं. मिळेल आता पिकाला योग्य भाव, पुरे झाली बाजारी मध्यस्थ्यांची हाव. तात्यासाहेब देशमुखांनी स्वप्न पाहिलं, तात्यासाहेब देशमुखांनी स्वप्न पाहिलं, गुळपोळीच्या भूमीवर ते अवतरलं. कारखान्याच्या कारखान्यातल्या परिसस्पर्शाने बहरून येती कृषी उत्पादने. कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेनं भारावून जाई जग सारं. कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेनं भारावून जाई जग सारं. आणि मग दाही दिशा वाये फक्त आणि फक्त देशमुख इंडस्ट्रीजचं वारं, देशमुख इंडस्ट्रीजचं वारं. आणि 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 फक्त देशमुख इंडस्ट्रीजचं वारं. कशी वाटली? कविता छान आहे. छान आहे ना? वाटलंच मला. पण थोडी जड आहे. आणि ते मध्यस्थी काय ते? मार्केट एजंट्स आणि सप्लायर्स. ही जड शब्द असलेली कविता सगळ्यांनाच नाही कळणार. हो, सगळ्यांपर्यंत नाही पोहोचणार. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. नाटक बघा, नाटक बघा, बिन पैशाचं नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा, बिन पैशाचं नाटक बघा, नाटक बघा.
आम्ही शेतकरी फॅक्टरीचे वेळकरी आणि खाऊ कष्टाची भाकरी खाऊ कष्टाची भाकरी आमची निष्ठा आहे खरी आमची निष्ठा आहे खरी खाऊ कष्टाची भाकरी देशमुख इंडस्ट्री आमची पंढरी देशमुख इंडस्ट्री आमची पंढरी आम्ही त्याचे वार करी आम्ही त्याचे वार करी आम्ही त्याचे वार करी काय कसं वाटलं? जाऊबाई, ताई काकी, रत्नाका, बापू काका, हे सगळं. अदिती, हे बघ, बापू, अर्चना, ताई आणि मी आम्ही सगळेजण मिळून गल्ल्या गल्ल्यांमध्ये जाऊ आणि हे पथनाट्य सादर करू. काय? अरे हो, कॉलेजमध्ये असताना अशी खूप नाटकं केली आहेत मी. आता काय कमी करता ताई? हा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि इम्प्रेसिव्ह सुद्धा. हो, आवडेल सगळ्यांना. नाही म्हणजे चांगलं आहे, पण असं कुठे कुठे जाऊन करणार तुम्ही? 2 दिवस सलग पथनाट्य करावं लागणार आहे. तुम्ही आत्ताच बघा किती दमलात. हा, म्हणजे प्रॅक्टिकल विचार करता नाही, म्हणजे आयडिया चांगली आहे पण नको. बरोबर बोलतेस तू. आपण अजून काहीतरी वेगळा विचार करू. आपण एकदम भव्य करू. हो हो हो, ग्रामपंचायतीचे लोक मान्य करतील ना सगळे? प्रश्नच नाही. तात्यासाहेबांचं नाव ऐकल्यानंतर एका पायावर सगळे तयार होतील. बरं का सुनबाई, मी काय म्हणतो, आपल्याला आपल्या देशमुख इंडस्ट्रीची चर्चा हवी आहे ना, तर आपण आपल्या गावामध्ये आपल्यातर्फे एक जत्राच भरवूया ना. नाही, जत्रेमध्ये खूप लोक जमतील. म्हणजे आपण देशमुख इंडस्ट्री बद्दल किंवा देशमुख इंडस्ट्रीच्या उत्पादनांबद्दल आपण त्यांना माहिती देऊ. हल्ली जत्रा दुर्मिळ झाली आहे ना, त्याच्यामुळे मीडिया पण येईल आणि मीडियाशी आपण बोललो ना की आपण पण टीव्हीवर दिसू ना. हे बघ, सरपंचांना घेऊन आलोय, त्यांना ही कल्पना एकदम आवडलेली आहे आणि ग्रामपंचायतीमधून परवानगी मिळेल. चांगली आयडिया आणि ग्रँड लेवलला प्रमोशन होईल. खरंच तात्या, खूप छान आयडिया सुचली आहे तुम्हाला. नाही, हे नको करायला. का रे? हा, आता यात काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही, प्रॉब्लेम काही नाहीये, पण तात्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गावात जत्रा उभी करणं हे जर लोकांना कळलं तर नाचक्की होणार नाही का? तात्या म्हणजे गावातलं दिलदार व्यक्तिमत्व आहे. तात्यांनी आजपर्यंत निस्वार्थीपणाने लोकांची मदत केली. आणि पंचायतीत त्यांना मान आहे म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी अशी गावात जत्रा उभी करणं हे बरोबर दिसतं का? सिद्धू, अरे मी सगळं सांभाळून घेईन, कोणीही काही म्हणणार नाही. नाही, तोंडावर तर कोणी काही बोलणारच नाही हो, पण मागून बोलतील ना, मग नाचक्की होणार नाही का? म्हणून मी नाही म्हणतोय. हे बघ, माझ्याबद्दलच बोलतील ना, बोलू दे ना. अरे, लोक बोलतील 2 दिवस आणि या फॅक्टरीमुळे ज्यावेळेला गावाचा विकास होईल ना, त्यावेळेला हेच लोक सगळे कौतुक करतील बरं का. नाही, नको तात्या, तुमच्या इमेजचा प्रश्न असेल तर नको. खरंच. हो, अदिती बरोबर बोलतेस तू, म्हणून नको. ऐका 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 ना, मला ना एक आयडिया सुचली. आपण टेलिफिल्म बनवली तर? काय फिल्म? पल्लू, अगं तू मोबाईलवर सिरियल आणि फिल्म बघतेस, ते जितकं सोपं आहे ना बघणं, तितकं ते बनवणं सोपं नाहीये. अवघड असतं खूप. कसं जमणार ते? हो, अगदी सोपं असतं. फिल्म म्हणजे काय, अगदी मोठी फिल्म बनवून थिएटरला नाही दाखवायची. टेलिफिल्म म्हणजे मी जसं सिरियल बघते ना तसंच असतं. जाहिरातींची मालिका असते, ती सोशल मीडियावर अपलोड करू. हल्ली रील्स कसे व्हायरल होतात, तशी आपण टेलिफिल्म अपलोड करू. ही खूपच चांगली आयडिया. आपण छोट्या छोट्या जाहिराती बनवायच्या,
त्याच्यात आपण आपल्या फॅक्टरीचे फायदे सांगायचे. एखादा चांगला डायरेक्टर बघू म्हणजे पटकन होईल. हो, आणि सोशल मीडियामुळे आपल्याला जगभरातला ऑडियन्स कॅप्चर करता येईल. वा पल्लू, मस्त आयडिया आहे. टेलिफिल्म बनवणं तेही 2 दिवसात. काय खाऊ वाटलं का यांना? हे यांना काही जमणार नाही. हेच करू दे. हो हो, खरंच खूप चांगली आयडिया आहे आणि 2 दिवसात होऊ शकते. मी आणतो ना डिरेक्टर, माझ्या ओळखीचा आहे एक. खरंच आवडली तुम्हाला माझी आयडिया? म्हणजे म्हणजे आता घरात शूटिंग होणार? हो, पण 2 दिवसात स्टुडिओ लोकेशन शोधून शूटिंग करणं पॉसिबल नाही. आपण घरातच शूट करू. काही हरकत नाही. पल्लू, अगं काय झालं, रडतेस कशाला तू? नाही नानी, अहो हे ना आनंद अश्रू आहेत. हा, माझं ना स्वप्न होतं शूटिंग बघायचं, पण आमचे हे काही मला नेणार नाहीत कधी. पण आता आता आपल्या घरात शूटिंग होणार आहे, आपल्या डोळ्यांसमोर. म्हणून जरा डोळे भरून आले माझे. देशमुख इंडस्ट्रीजची जाहिरात आहे, तेव्हा आम्हालाही छोटासा रोल द्या. आमचाही तेवढाच प्रचार होईल. किती भोळे आहेत हे. यांना आयडिया नाहीये. त्यांचा हा प्रयत्न फसणार आहे. थँक्यू. तू ब्रेन स्टॉर्मिंग सुरू केलंस म्हणून एवढी चांगली आयडिया मिळाली आपल्याला. थँक्यू सो मच. सिद्धू भाऊ, हा सिद्धू भाऊ बोला. ऐक ना, आपल्या गुळपोळी मार्केटमध्ये तो नाही का व्हिडिओ शूट करतो, त्याचं दुकान अजून चालू आहे का? म्हणजे अजून तो व्हिडिओ वगैरे करतो का? हो सिद्धू भाऊ, करतो ना. पण आता कोणाचं लग्न आहे? अरे लग्न नाहीये, ते छोटे छोटे ऍड शूट करायचे. अहो मग तो कशाला हवाय? तुम्हाला एक मस्त माणूस देतो मी. हा, मुंबईवरून कॅमेरा शिकून आलाय तो. काय ते सिनेमॅटोग्राफी का काय ते करतो तो, असं म्हणतो आम्हाला. आणि व्हिडिओ शूटिंग मधलं तो इतकं कळतं त्याला, कॅमेऱ्यातलं सगळं काही करतो तो. आणि ते आपल्या गावावर काय तर डॉक्युमेंटरी पण बनवली त्यांनी. हा, ऐक ना, मला तोच हवाय. अहो पण सिद्धू भाऊ, हे बघ विचारतोय तेवढं सांग. तू सांगितलं ना मला तोच हवाय म्हणून. अहो सिद्धू भाऊ, त्याला तर लग्नातलं शूटिंग आता नीट जमत नाही. पार पार वाट लावतो सगळ्या कामाची तो माणूस. आता त्याला कोणी उभं पण करत नाही. गावात भाजी विकतोय तो आता. जरा ऐक ना, तो माणूस आपल्या गावातला आहे ना, मग अशांना आपण संधी द्यायला हवी. हे बघ, काय झालं ना तर मी सांभाळून घेईन. तू त्याचा नंबर पाठव. आणि हो, घरचंच काम आहे. असं म्हणताय? बर, करतो सेंड तुम्हाला नंबर. लवकर पाठव. कामाची वाट लावतो हा. मग या कामासाठी हाच माणूस परफेक्ट आहे.